नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी पेपर 1 हा मुख्य भूमिका निभावतो आणि पेपर 1 मध्ये तब्बल 10 युनिट्स असतात आणि प्रत्येक युनिट मागे तुम्हाला 5 प्रश्न हे विचारले जातात. आता जर प्रत्येक राईट आन्सरला जर 2 मार्क्स असतील, ओके, तर 5 प्रश्नांसाठी तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहेत? तर 10 मार्क्स. आता जर प्रत्येक युनिटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? तर तुम्हाला प्रत्येक युनिटचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातल्या त्यात युनिट वाईज तुम्हाला PYQ सराव करावे लागतील. तर याच अडचणीचं सोल्युशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती स्वागत आहे. मी तुमचा एज्युकेटर निहाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स बघणार आहोत पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट या युनिटवरती. जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय करण्याच्या तुमच्या स्वप्नाला दिशा देण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पेपर 1 कंप्लीट कोर्स घेऊन आलेला आहे, ज्यामध्ये तुमचा कंप्लीट सिलेबस कव्हर केला जाणार आहे लाईव्ह सेशनच्या मार्फत. आणि विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह सेशन जर तुम्हाला अटेंड करता येत नसतील तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळणार आहे. यासोबत प्रॅक्टिससाठी MCQs, मॉक टेस्ट, नोट्स या सर्व गोष्टी या कंप्लीट कोर्समध्ये मिळणार आहेत. तर 26 जानेवारीपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. या दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून ही बॅच जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा, लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. 16 एप्रिल 2017 ज्या दिवशी एक्झामिनेशन झाली होती त्या एक्झामिनेशन मधला हा प्रश्न आहे. भोपाल डिझास्टर इज कॉज्ड ड्यू टू. भोपाल दुर्घटना जी आहे ते कोणत्या कारणामुळे झाली होती असा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत मिथाइल यासो सायनाइट, ठीक आहे, ऍक्च्युली ते आयसोसायनाइट आहे. त्यानंतर इथाइल आयसोसायनाइट, सोडियम सायनाइट की पोटॅशियम सायनाइट. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे तो आहे ऑप्शन ए, मिथाइल आयसोसायनाइट. ठीक आहे. 1984 मध्ये ही दुर्घटना घडली होती. ठीक आहे. युनियन कार्बाइड कारखान्यामधून हे मिथाइल इसोसायनाइट म्हणजे MIC वायू जो आहे त्याची गळती झाली होती. ठीक आहे. आणि या विषारी वायूमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक लोकांनी दीर्घकालीन आरोग्य समस्या सुद्धा भोगल्या आहेत. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए. दुसरा प्रश्न आहे, द मेजर कॉज ऑफ वॉटरबॉर्न डिसीज इज ड्यू टू कंटॅमिनेशन बाय. पाण्यातील विविध रोग खालीलपैकी कोणत्यामुळे पसरतात? मलमूत्र, रासायनिक, धोकादायक कचरा की रंगद्रव्य. है ना. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, मलमूत्र. ठीक आहे. पाण्यामुळे होणारे रोग जे आहेत यामध्ये पाण्यात जे मलमूत्राचे मिश्रण झालेले असते त्या मिश्रण झाल्याबद्दल किंवा झाल्यामुळे है ना जलजन्य रोग जे आहेत ते पसरत असतात. आलं लक्षात. असे पाणी जर आपण पिलं तर त्यामुळे कॉलरा होऊ शकतं, टायफॉइड होऊ शकतं, है ना, अतिसार यांसारखे रोग होऊ शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 16 एप्रिल 2017चाच आहे. परिसंस्थेत खारफुटी वनस्पती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडते? खाडीमध्ये इस्टुरी, डोंगर उतार हिल स्लोप्स, डोंगर पठार प्लॅट्यू की गोड पाण्याचे सरोवर फ्रेश वॉटर लेक्स. है ना. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे खाडी. समजलं का. यामध्ये जे खारफुटी वनस्पती जी आहे है ना, खारफुटी ही एक विशेष परिसंस्था आहे जी खाडी परिसरामध्ये जास्त आढळते, जिथे गोडे व खारी पाणी मिसळते. ठीक आहे. गोडे आणि खारी पाणी जिथे मिसळते त्या ठिकाणी हे विशेष परिसंस्था जी आहे ती आढळते. है ना. ते किनारपट्टी असेल किंवा किनारपट्टीचे रक्षण करते, समुद्री जीवनाला आधार देते, मातीची धूप होण्यापासून थांबवते. है ना. त्याला म्हणतो आपण खारफुटी वनस्पती, जी की खाडी जागेमध्ये जास्त बघायला मिळतं. क्योटो कार्यपद्धतीचे मुख्य उद्देश. क्योटो प्रोटोकॉल जे आहे इज अन ॲग्रीमेंट टू जागतिक तापमान घट करणे, आम्ल पावसाचे प्रमाण कमी करणे,
झाडांची लागवड करणे की जमिनीची धूप कमी करणे? है ना, क्योटो प्रोटोकॉल हे कशाशी संबंधित आहे? है ना, क्योटो करार जो आहे तो आहे पूर्णपणे ग्लोबल वॉर्मिंग साठी जे काही घटक कारणीभूत आहेत त्या घटकांना कमी करणं, हे क्योटो प्रोटोकॉलचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. ठीक आहे. क्योटो ॲग्रीमेंट किंवा क्योटो प्रोटोकॉल ॲग्रीमेंट जो आहे हा एक इंटरनॅशनल ॲग्रीमेंट आहे, इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय करार आहे, जो जागतिक तापमान कमी करण्यावर फोकस्ड आहे किंवा केंद्रित आहे. यामध्ये ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत, हरितगृह वायू जे आहेत, याचं प्रमाण मर्यादित ठेवण्यासाठी है ना जबाबदारी देशावर दिलेली आहे. याची जबाबदारी जी आहे ती युनायटेड नेशन मेंबर जे आहेत त्यांना दिलेली आहे. आंतरराज्यात पाण्याच्या वापरावरून मतभेद चालू आहेत. कावेरी नदीच्या पाण्यावरून कोणत्या 2 राज्यात मतभेद आहेत? महाराष्ट्र आणि कर्नाटक, कर्नाटक आणि तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू की ओडिसा आणि मध्य प्रदेश? तर याचा राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी, कर्नाटक आणि तमिळनाडू. ठीक आहे. कावेरी नदी जी आहे कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यामध्ये कावेरी नदी जी आहे त्याच्या पाण्याच्या वाटपावरून डिस्ट्रीब्युशनवरून वाद आहे. आणि हा जो वाद आहे खूप वर्षापासून कायदेशीर आणि राजकीय पद्धतीमध्ये स्वरूपामध्ये सुरू आहे. ठीक आहे. सो याचा राईट आन्सर आहे कर्नाटक आणि तमिळनाडू. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे? है ना, नावेगाव राष्ट्रीय उद्यान, नंदवगड राष्ट्रीय उद्यान, नागरहोल राष्ट्रीय उद्यान की माधव राष्ट्रीय उद्यान? काय प्रश्न आहे? खाली दिलेल्या नॅशनल पार्क पैकी, राष्ट्रीय उद्यानापैकी महाराष्ट्रामध्ये कुठला आहे? तर तो आहे नावेगाव राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. हे उद्यान जे आहे महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यात आढळतं. ठीक आहे. आणि हे पक्षी निरीक्षण व जैवविविधता जे आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. कुठलं? नावेगाव राष्ट्रीय उद्यान. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. कुठे आहे हे? आपल्या ईस्टर्न महाराष्ट्रामध्ये, म्हणजे गोंदिया वगैरे साईडला. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न जो आहे तो आहे 28 जानेवारी 2018 चा. ठीक आहे, म्हणजे त्याच्यानंतरच्या एक्झामिनेशन मधला, जे अगोदरचे आपण प्रश्न बघितले त्याच्यानंतर जी एक्झामिनेशन झाली होती त्यामधला हा प्रश्न आहे 9व्या युनिटचा. त्यामध्ये म्हणते की नदीच्या खोऱ्यात बांधण्यात येणाऱ्या धरणामुळे सामाजिक व आर्थिक प्रभाव मुख्यतः कोणावर जाणवतो? जंगलाची ऱ्हास, फॉरेस्ट लॉस, पाण्याची गुणवत्ता, सेस्मिसिटी भूकंप की विस्थापित झालेले नागरिक? काय असू शकते याचा राईट आन्सर? याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल, विस्थापित झालेले नागरिक. आलं लक्षात? बघा, बहुउद्देशीय धरणांचा प्रभाव जो आहे, ठीक आहे, या धरणांच्या बांधकामामुळे, ठीक आहे, विस्थापित नागरिक जे आहे किंवा विस्थापित झालेले नागरिकावर सर्वाधिक सामाजिक व आर्थिक परिणाम होत असतो. त्यांचा किंवा त्यांना घर, शेती, त्यांची उपजीविका ही सर्व गमवावी लागते व पुनर्वसन आवश्यक होऊन जाते. ठीक आहे. त्यामुळे हे जास्त वल्नरेबल म्हटलं तर प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल आहेत. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, डॉट 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 इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर डिप्लेशन ऑफ ओझोन इन स्ट्रॅटोस्फेअर. है ना, खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी सगळ्यात जास्त मोठा रिस्पॉन्सिबल घटक किंवा कारणीभूत घटक कोणता आहे जो की ओझोन जो थर आहे तो कमी करण्यास भाग पाडतो? क्लोरोफ्लोरोकार्बन, क्लोराईड, सल्फर डायऑक्साईड की कार्बन डायऑक्साईड? तर तो आहे मॅनमेड गॅस क्लोरोफ्लोरोकार्बन, जो की आपल्याला रेफ्रिजरेटर, एसी, फ्रीज याच्यामध्ये बघायला मिळतो. मेजर इनिशिएटिव्ह अंडरटेकन फॉर वॉटर कन्झर्वेशन नेमली जलयुक्त शिवार, है ना, इन महाराष्ट्र, ओरिसा, बेंगॉल की राजस्थान? है ना, जल संधारणासाठी जलयुक्त शिवार हा प्रमुख उपक्रम जो आहे तो कुठे घेतला होता?
किंवा हे इनिशिएटिव्ह कोणी घेतला होता, महाराष्ट्राने, ओरिसाने, बेंगॉलने की राजस्थानने? तर ते घेतलं होतं महाराष्ट्राने. ठीक आहे. खालीलपैकी कोणते संसाधन अक्षय आहे म्हणजे रिन्युएबल आहे? कोल, पेट्रोल, नॅचरल गॅस की फॉरेस्ट? याच्यावरती आपण सेशन मध्ये सुद्धा डिस्कस केलंय डिटेलमध्ये, रिन्युएबल, नॉन रिन्युएबल एनर्जी, है ना. तर यामध्ये रिन्युएबल कुठला आहे असा प्रश्न विचारलाय. तर ऑब्विसली आहे फॉरेस्ट हा रिन्युएबल एनर्जी किंवा रिन्युएबल एनर्जीने रिन्युएबल सोर्सेस, ठीक आहे, जे आहे त्याच्याने व्यापलेला आहे, तो आहे फॉरेस्ट, जंगल. विच टाइप ऑफ वेस्ट इज क्लासिफाईड ॲज हजार्डस? कोणत्या प्रकारचा कचरा धोकादायक म्हणून वर्गीकृत केला जातो? रासायनिक, घरगुती, व्यावसायिक की कृषी? तर सगळ्यात जास्त घातक जर म्हटलं तर तो कमर्शियल नाही, ऍग्रिकल्चर नाही, हाऊसहोल्ड नाही, तो आहे केमिकल, रासायनिक. ठीक आहे. जे ऑइल्स असतात किंवा काही केमिकल युक्त आपण फवारणी वगैरे सुद्धा करतो, ते सुद्धा जास्त घातक असतात. ठीक आहे. त्यामुळे डॉट 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 इज अ मेजर सोर्स ऑफ फेकल कंटॅमिनेशन इन वॉटर. डॉट 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 पाण्यातील मल दूषित होण्याचे प्रमुख स्रोत आहे. ठीक आहे. घरगुती सांडपाणी, रासायनिक सांडपाणी, स्टील प्लांटचे सांडपाणी की फार्मा उद्योगांचे सांडपाणी? आलं लक्षात? डॉट 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 म्हणजेच घरगुती सांडपाणी जे आहे हे पाण्यातील मल दूषित होण्याचे प्रमुख स्रोत आहे. ठीक आहे. 23 जून 2019च्या एक्झामिनेशनचा प्रश्न आहे. कन्व्हेन्शन ऑन ओझोन डिप्लेशन सबस्टन्सेस इज ऑल्सो नोन ॲज. ओझोन कमी करणाऱ्या पदार्थावरील अधिवेशन जो आहे या नावानेही ओळखला जातो. बेझल कन्व्हेन्शन, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रामसार कन्व्हेन्शन की कॉन्फरन्स ऑफ पार्टीज? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. ठीक आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ही इंटरनॅशनल ट्रीटी आहे जी की ओझोन लेअरला जे फेज आउट करणारे, ओझोन लेअरला डिप्लेट करणारे जे काही फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्सचं इमिशन कसं कमी करता येईल यासाठी हे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल सुरू करण्यात आलं होतं. ठीक आहे. इट वॉज ॲग्रीड म्हणजेच हे 1989 साली, 1 जानेवारी 1989 साली हे अंमलात आलं. त्याआधी 16 सप्टेंबर 1987 मध्ये हे सुरू करण्यात आलं होतं. याला मान्यता जी दिलेली आहे, बघा मी ते लिहितो, याला जी मान्यता दिलेली आहे ती केव्हा दिलेली आहे? 16 सप्टेंबर 1987. आणि हे अंमलात कधी आलेलं आहे? हे आलेलं आहे 1 जानेवारी 1989. ठीक आहे. हे दोन्ही डेट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, युनिट यूज टू मेजर नॉइज लेवल. आवाज पातळी मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक कुठले आहे? जूल, पीपीएम, बीट की डीबी? ठीक आहे. तर हे कुठलं आहे? हे ऑब्विसली आहे डीबी. डीबी म्हणजे काय? डेसिबल ज्याला म्हणतो आपण. त्या डेसिबल मध्ये आपण काय करतो? साऊंडची इंटेन्सिटी किती आहे, तीव्रता किती आहे हे मोजण्याचं काम करतो. ठीक आहे. सो ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, ग्रीन इंडिया मिशन वॉज पार्ट ऑफ दी. ग्रीन इंडिया मिशन जो आहे तो कशाचा पार्ट होता? मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, रिव्हर ॲक्शन प्लॅन, स्वच्छ भारत अभियान की नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज? ग्रीन इंडिया मिशन. ठीक आहे. नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज, NAPCC. ठीक आहे. पुढचा प्रश्न, इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज एस्टॅब्लिश्ड टू डेव्हलप कोऑपरेशन इन डेव्हलपिंग सोलार एनर्जी वॉज प्रपोज्ड बाय. इंटरनॅशनल सोलार अलायन्स इस्टॅब्लिश केलं होतं कशासाठी? सोलार एनर्जीला डेव्हलप करण्यासाठी आणि त्याला डेव्हलप करण्यासाठी कोऑपरेशन है ना, यासाठी सहकार्य मिळावं यासाठी हे इंटरनॅशनल सोलार अलायन्स चालू केलं गेलं होतं. ते कोणी प्रपोज केलं होतं? हा प्रस्ताव जो आहे तो कोणी मांडला होता? इंडियन प्राईम मिनिस्टर, फ्रेंच प्रेसिडेंट, आफ्रिकन युनियन की युरोपियन युनियन? तर ते
आपल्या इंडियन प्राईम मिनिस्टरनी त्याचा प्रस्ताव जो आहे तो मांडला होता. कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिक केमिकल्स थ्रू फूड चेन रिझल्ट्स इंटू. अन्न साखळीद्वारे विषारी रसायनांच्या एकाग्रतेचा परिणाम डॉट डॉट होतो. काय होतो? ॲक्युम्युलेशन म्हणजे संचय, एक्सक्रेशन म्हणजे उत्सर्जन, बायोमॅग्निफिकेशन म्हणजे जैव विवर्धन आणि एलिमिनेशन म्हणजे निर्मूलन. है ना? तर याचं राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी, जैव विवर्धन त्याला आपण म्हणतो. ठीक आहे. जेव्हा अन्न साखळीमध्ये खालच्या लेवलवरती जेव्हा एखादा विषारी रसायन एका प्राण्याने किंवा अन्न साखळीमधल्या एका कीटकाने, प्राण्याने, है ना, किंवा कुठल्याही एका ॲनिमलने खाल्लं आणि त्याला नंतर त्याच्या वरच्या पातळीच्या प्राण्याने वगैरे खाल्लं, तर तो विष, तो केमिकल त्याच्यामध्ये सुद्धा भिनतो, है ना. त्यामुळे काय होतं, ह्याला बायोमॅग्निफिकेशन असं म्हटलं जातं. Biomedical waste of human animal tissue and organ and infected body parts are to be disposed using. हे जे सर्व पदार्थ आहेत, है ना, बायोमेडिकल वेस्ट आहे, ह्युमन वेस्ट आहे, ॲनिमल्सचे टिश्यूज आहेत, ऑर्गन्स आहेत, इन्फेक्टेड बॉडी पार्ट्स आहेत, है ना, त्याला काय म्हणतात, त्याला डिस्कार्ड कसं केलं जातं? ऑटोक्लेविंगने, मायक्रोवेव्हने, कंपोस्टिंगने की इन्सिनरेशनने? तर त्या गोष्टींना इन्सिनरेशन पद्धतीने काय केलं जातं, त्याची विल्हेवाट लावली जाते. इन्सिनरेशन म्हणजे थोडक्यात एका भट्टीमध्ये त्याला पूर्णपणे जाळलं जातं. ठीक आहे. विदिन व्हेरी लेस टाइम हे इन्सिनरेशन पद्धत जी आहे ती होऊन जाते. UN कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट इन 1992 है ना वॉज हेल्ड ॲट. UN कॉन्फरन्स जी आहे, जी की एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट याच्यावरती घेतली गेली होती 1992 मध्ये, ती कुठे झाली होती? रिओ दि जेनेरिओ, स्टॉकहोम, पॅरिस की जोहान्सबर्ग? तर ती झाली होती कुठे? रिओ द जेनेरिओ मध्ये. UN नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, UNCED ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे, यालाच रिओ कॉन्फरन्स, अर्थ समिट असं सुद्धा म्हटलं जातं. हे एक मेजर UN कॉन्फरन्स होता, जो की रिओ द जेनेरिओ मध्ये जून 3 ते जून 14, 1992, ठीक आहे, या सालापर्यंत घेतलं गेलं होतं. वन ऑफ द फॉलोइंग वेस्ट इज नॉट अंडर हजार्डस वन. ठीक आहे, खालीलपैकी एक कचरा धोकादायक नाही. आता मागील प्रश्नपत्रिकेत आपण पाहिलं होतं की खालीलपैकी धोकादायक कचरा कुठला आहे, आणि आता काय विचारले, खालीलपैकी धोकादायक कचरा कुठला नाही? ॲग्रिकल्चरल रेसिड्यू, अवशेष, केमिकल रासायनिक, पेंट की इलेक्ट्रोप्लेटिंग वेस्ट? तर ऑब्वियस आहे, यामध्ये ॲग्रिकल्चरल रेसिड्यू, शेतीचे अवशेष असतील, है ना, तर ते हजार्डस नाहीये, ते डिग्रेडेबल आहे, है ना. पर्यावरणामध्ये ते काय होतं, त्याचं डिझॉल्व्ह होऊन जातं. केमिकल, पेंट, इलेक्ट्रोप्लास्टिक वेस्ट हे जास्त हजार्डस आहेत, कारण हे निसर्गामध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत. ठीक आहे. लँडस्लाइड हजार्ड आर कॉमन इन द हिली रिजन ड्यू टू. डोंगराळ प्रदेशात भूस्खलनाचे धोके सामान्य आहेत, कारण वनस्पती नष्ट होणे, मातीचे नुकसान, कटिंग ऑफ हिल स्लोप्स, डोंगर उतार कापणे की ऑल ऑफ द अबोव? तर याचा राईट आन्सर आहे, हे सर्वच रिझन आहेत किंवा हे सर्वच रिस्पॉन्सिबल आहेत लँडस्लाइड हजार्ड होण्यासाठी. डोंगराळ प्रदेशात जे भूस्खलन होतं त्यासाठी हे सर्वच कारणीभूत रिझन आहेत. इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज एस्टॅब्लिश टू प्रमोट द सोलार एनर्जी. द हेडक्वार्टर इज एस्टॅब्लिश्ड ॲट. इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे, जे आपल्या प्राईम मिनिस्टरनी इनिशिएटिव्ह घेतलं होतं, हे याचे हेडक्वार्टर कुठे आहे? ग्वालपहरी, बेंगलुरू, दुबई की नैरोबी? ऑब्वियसली इट शुड बी इन इंडिया, है ना. ग्वालपहरी, गुरगाव मध्ये याचं
लोकेशन किंवा ह्याचं जे हेडक्वार्टर जे आहे ते आहे. ठीक आहे, समजलं? चलो.